4 डिसेंबर 2023 रोजी आरोग्य विभागातील वाहन चालक पदाकरिता झालेल्या परीक्षेतील तांत्रिक प्रश्न आपण बघूत. तर पहिला प्रश्न आहे, आकृतीत दर्शविलेल्या रस्त्यावरील खुणेचा अर्थ काय आहे? यामध्ये पर्याय क्रमांक 1चे उत्तर त्यांनी बरोबर दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1चे उत्तर हे आहे, ही खूण चालकाने वेग कमी करावा आणि झेब्रा क्रॉसिंगजवळ पादचारी आहेत की नाही हे पाहावे असे सूचित करते. हिरव्या रंगातील उत्तरे त्यांनी बरोबर नमूद दर्शवलेली आहेत. तर आपण दुसरा प्रश्न आता पुढे बघू. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतातील वाहतूक नियंत्रण सिग्नलचा एक प्रकार नाही? VIP नियंत्रण सिग्नल, VIP कंट्रोल सिग्नल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निष्क्रिय सुरक्षा उपकरणाचा पॅसिव्ह सेफ्टी इक्विपमेंट एक भाग नाही? सस्पेन्शन प्रणाली, सस्पेन्शन सिस्टीम. त्यानंतरचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये दाखविलेल्या रस्त्यावरील चिन्हाचा अर्थ काय आहे? हे चिन्ह तुम्ही इथे बघू शकता. याचे बरोबर उत्तर आहे प्रवेश बंद. त्यानंतरचा प्रश्न आहे, अपघातानंतर कार विम्याचा दावा करण्यासाठीची खालीलपैकी कोणती पायरी अयोग्य आहे? तर यामध्ये अयोग्य पायरी ही आहे, सरकारी रुग्णालयाला कळविणे. त्यानंतरचा 6वा नंबरचा प्रश्न आहे, वाहनाच्या अपघाताच्या प्रसंगी चालक किंवा प्रवासी आपले संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रभावी आणि प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो? सीट बेल्टचा वापर करावा. सीट बेल्टचा वापर केल्यामुळे आपले संरक्षण होते किंवा होऊ शकते. त्यानंतर 7वा प्रश्न असा आहे, इंजन न थांबविता इंजनपासून ट्रान्समिशनपर्यंतच्या शक्तीला इच्छेनुसार गुंतवून ठेवणाऱ्या आणि वेगळे करणाऱ्या यंत्रणेस रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. तर याचे उत्तर आहे क्लच. त्यानंतरचा प्रश्न, मोटार गाडीच्या रिकामी जागाचे रक्षण करण्यासाठी मेणाचा उपयोग केला जातो. तर याचे उत्तर आहे, मोटार गाडीच्या रंगाचे रक्षण करण्यासाठी मेणाचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा प्रश्न, लहान मुले रस्ता ओलांडत असताना खालीलपैकी कोणती खबरदारी घेणे अयोग्य आहे? अयोग्य दिलेल्या इथं, वाहन जवळ येताना लहान मुले लवकरात लवकर रस्ता ओलांडतील याची खात्री करणे हे अयोग्य पर्याय आहे. त्यानंतरचा प्रश्न, आकृतीमध्ये दाखविलेले रस्त्यावरील चिन्ह काय सूचित करते? ओव्हरटेक करू नये. या चिन्हाचा अर्थ ओव्हरटेक करू नये. द बॅटरी यूज इन द कार इज अ डॅश डॅश सेकंडरी टाईप बॅटरी. म्हणजेच वाहनामध्ये सेकंडरी टाईप बॅटरी म्हणजे दुय्यम प्रकारची बॅटरी असते. प्रायमरी टाईपची बॅटरी ही घड्याळ किंवा इतर जे काही छोटे साधनं असतात त्यामध्ये असते. प्रायमरी टाईपची बॅटरी ही मित्रांनो, तिला चार्ज करता येत नाही, म्हणजे एकदा वापरायची आणि फेकून द्यायची. अशा प्रकारच्या बॅटरीला प्रायमरी टाईप बॅटरी म्हणतात. आणि सेकंडरी टाईप बॅटरी म्हणजेच तिला आपण चार्ज करू शकतो. चला तर पुढचा प्रश्न बघू. व्हॉट इज द नेम ऑफ द रोड मार्किंग ॲज शो इन द फिगर? ही आकृती कशाची आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे लॅडर लाईन मार्किंग. आता प्रश्न क्रमांक 13 बघू. खालीलपैकी कोणते वाहन परीक्षण हे प्रत्यक्ष क्षेत्रावर केले जात नाही? आभासी परीक्षण हे प्रत्यक्ष क्षेत्रावर केले जात नाही. हायस्पीड ट्रक, मड ट्रक आणि स्टीरिंग पॅड हे प्रत्यक्ष क्षेत्रावर केले जाते. त्यानंतरचा 14व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मोटार गाडीच्या पॉवर ट्रेनचा भाग नाही? चेजिस असे उत्तर दिलेले आहे. वाहनातील ध्वनिमंदकाचे म्हणजेच मफलरचे नेमके स्थान कोणते असते? हा निष्कास पद्धतीचा एक्झॉस्ट सिस्टीम एक भाग आहे आणि निष्कास नळीच्या एक्झॉस्ट पाईपच्या अगदी आधी स्थित असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोटार वाहन अधिनियम 1988च्या कलम 177 नुसार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकाला किमान किती दंड आकारला जाऊ शकतो? 100 रुपये.
त्यानंतरचा 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये दाखविलेल्या रस्ता चिन्हाचा अर्थ काय आहे? हे चिन्ह आपण इथे बघू शकता. तर या चिन्हाचा अर्थ हा थांबा म्हणजे स्टॉप असा होतो. त्यानंतरचा 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ व्हील इज शो इन द फिगर? तर हे चित्र आपण बघू शकता इथे. याचा अर्थ असा होतो स्पोक व्हील म्हणजेच काड्या असणारे चाक आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता इलेक्ट्रिक वाहनाच्या तुलनेत यांत्रिक इंधनाचा एक लाभ नाही? कमी कार्यक्षम असणे आणि घातक वायूचे उत्सर्जन होणे. त्यानंतरचा प्रश्न, आकृतीमध्ये दाखविलेल्या ताकीत वजा रस्ता चिन्हाचा अर्थ काय आहे? तर हे चिन्ह आहे कर्मचारी काम करत आहे याचे. त्यानंतरचा प्रश्न, आकृतीमध्ये दर्शविलेली माहिती देणारे रस्ता चिन्ह इन्फॉर्मेटरी रोड सिग्न कोणती माहिती प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाते? तर हे चिन्ह आहे बघू शकता. याच्यात हे चिन्ह दिलेले आहे आपत्कालीन वैद्यकीय सेवा. हे चिन्ह आपण रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्सवर बघू शकता. तुम्ही रस्त्याने जाताना एखादी ॲम्ब्युलन्स जर तुम्हाला आढळून आली तर तिच्या दोन्ही बाजूने तुम्हाला आपत्कालीन वैद्यकीय सेवेचं चिन्ह बघावयास मिळेल. त्यानंतरचे प्रश्न क्रमांक 22 बघू. कोणत्या ठिकाणी सहसा वेगमर्यादा फलक लावला जात नाही? वाहने उभी म्हणजेच पार्किंग करण्याच्या ठिकाणावर वेगमर्यादा फलक लावला जात नाही. त्यानंतरचा 23 क्रमांकाचा प्रश्न आहे, मोटार वाहन MV अधिनियम 1939चे कोणते कलम हे कोणत्याही व्यक्तीकडे जोपर्यंत त्यास वाहन चालविण्यास अधिकृत करणारा परिणामक वाहन चालनाचा परवाना नसेल तोपर्यंत तो कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवू शकत नाही असे स्पष्ट करते? मोटार वाहन MV अधिनियमाचे कलम 3 म्हणजेच MV ॲक्ट अधिनियम कलम 3 अंतर्गत. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाहनाद्वारे जास्त इंधन वापरले जाण्यामागचे कारण नाही? जास्त इंधन वापरले जाण्यामागचे कारण नाही असे विचारतात. तर यामध्ये उत्तर आहे रोधक जीर्ण झालेले वाहन म्हणजेच ब्रेक. त्यानंतरचा 25 क्रमांकाचा प्रश्न आहे, आकृतीत दाखविलेल्या रस्त्यावरील संकेत फलकाचा अर्थ खालीलपैकी काय आहे? इथे तुम्ही आकृती बघू शकता. यामध्ये गोल राऊंडमध्ये 40 दिलेले आहे. तर याचा अर्थ वेगमर्यादा 40 किलोमीटर प्रति तासाच्या आत असावी. बऱ्याच जणांनी याचे उत्तर 40 प्रति मिनिटाच्या आत असावी असे केलेले आहे, पण याचे बरोबर उत्तर हे याचा अर्थ वेगमर्यादा 40 किलोमीटर प्रति तासाच्या आत असावी असे आहे. आता आपण राहिलेले उर्वरित प्रश्न नंतर घेऊत.